आज तिच्यामुळेच त्याच्या घराची अशी वाताहात झाली होती. काय काय सहन करावं लागलंय तिच्यामुळे. त्याने रागाने स्वतःचा हात भिंतीवर आपटून रक्तबंबाळ करून घेतला. 10-15 मिनिटांनी जरा वेळाने खणखण आवाज आल्यामुळे अंथरुणात थरथर कापत बसलेल्या विरजाचं लक्ष बाल्कनीकडे गेलं. त्या पातळ झिरमिरीत पडद्यातून तिला बाहेरचं सगळं दिसत होतं. बाल्कनीला मोठमोठे लोखंडी ग्रिल बसविण्यात येत होते. ती बाल्कनी पूर्णपणे बंदिस्त करण्यात येत होती. एकच तर मोकळा कोपरा होता तिच्या इथल्या बंदिस्त आयुष्यातला. आज त्याच्या भोवती पण लोखंडी भिंती उभारण्यात येत होत्या. विरजा डोकं गुडघ्याशी खुपसत हळूहळू रडत होती. नाही नाही, परत एकदा दुसरी जेल नाही. परत मला त्या लोखंडी सळ्यामध्ये बंद करू नका. मला नाही बनायचे आहे परत एकदा कैदी. नाही भोगायचाय तो तुरुंगवास परत एकदा. विरजा इथे दबक्या आवाजात हुंदके देऊन देऊन रडत होती तर तिथे देवाय बाल्कनीला ते मोठमोठे लोखंडी गज चढताना बघून खुश होत होता. देवायच्या त्या विस्तीर्ण बेडरूमच्या भोवतीचा प्रत्येक मोकळा कोपरा, प्रत्येक खिडकी त्या लोखंडी गजांनी झाकली जात होती. देवायच्या आधीच असलेल्या जेलमध्ये अजून एक क्रूर जेल विरजासाठी तयार केली जात होती खास. पण त्याची देवायला पर्वा नव्हती. तो फक्त हे बघूनच खुश होता की आता विरजाने मनात आणलं तरी ती आत्महत्या करू शकत नव्हती. कारण तिला मारायचा हक्क फक्त त्याला आहे, फक्त त्याला. आता त्याची जान सुरक्षित आहे ह्या लोखंडी जेलमध्ये. ती त्याला कधीच सोडून जाणार नाही त्याच्या मर्जीशिवाय. ती फक्त त्याचीच आहे आणि तिच्या नशिबावर पण फक्त त्याचाच हक्क आहे. तो म्हणेल तसंच नियतीला वागावं लागेल. हा देवाय कार्तिक ठाकूर भल्या भल्यांना आपल्या पायाखाली कसपटासमान चिरडून टाकतो. तर तू कोण आहेस ग? तिथे ती नियती मात्र देवायच्या त्या मूर्ख दुस्साहसावर भडकली. हे मूर्ख सम्राटा, मी नियती कोणाचंच ऐकत नाही किंवा कोणाच्याच ताब्यामध्ये नाही. जिथे मी त्या महान सिकंदराला चुटकीसरशी धुळीस मिळवलं तर तू कोण आहेस रे तुच्छ माणसा? मला आपल्या मुठीत ठेवण्याचा विचार पण करू नकोस तू. देवाय ठाकूर, तुला चेतवणी देते मी आधीच. मी फक्त माझंच ऐकते आणि माझाच खेळ खेळते. नशिबाच्या ह्या क्रूर सभेत फक्त माझाच साडीपाठ, फक्त माझेच फासे, माझाच डाव आणि फक्त माझीच जीत. तुझा कुठलाच डाव, तुझी कुठलीच धमकी माझ्यावर चालणार नाही. हिम्मत असेल तर वाचवून दाखव तुझ्या त्या विरजा जोशीला माझ्या कचाट्यातून. हा हा हा. कारण मी तर येते तिला कायमचंच घेऊन जायला. हा हा हा. इथे चाळीमध्ये सुनीताबाई आपल्या हातातल्या त्या 2 छोट्या काचेच्या बॉटल्सकडे भरलेल्या डोळ्यांनी बघत होत्या आणि त्यांच्या गळ्यातून एकच मोठा हुंदका बाहेर पडला. विरजा. तिथे सुनीताबाई मोठमोठ्याने रडत होत्या तर इथे नियती मात्र खदखद हसत होती. फासे पडलेत देवाय ठाकूर, फासे पडलेत. आता फक्त 2 दिवस, फक्त 2 दिवस. ही ही ही. जगून घे किती जगायचं आहे तुला तुझ्या जान बरोबर. कारण त्यानंतर मात्र ती माझीच, फक्त आणि फक्त माझी. ही ही ही. हा हा हा. जेव्हा तुझा सूर्यास्त होईल देवाय, जेव्हा तू सगळ्यात जास्त कमजोर असशील, जेव्हा तुम्ही दोघे सगळ्यात जास्त खुश असाल, जेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त निर्धास्त असाल, तेव्हा मी येईल, तेव्हा मी नक्कीच येईल. ही ही ही. त्या गार्डनमधल्या खड्ड्याने परत विरजाला साथ दिली. ए विरजा जोशी, मरेगी ना रे तू इस बार? कहीं गलती से बचेगी तो नहीं? ही ही ही. आय एम वेटिंग फॉर यू विरजा जोशी. कम सून माय बेबी. हा हा हा. टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक. ही ही ही. स्थळ ठाकूर पॅलेस. वेळ दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30ची. गर्ल्सबरोबर लग्न लावून द्यायच्या देवायच्या धमकीने राणा आणि अमित एवढे घाबरून गेले होते की त्यांनी संध्याकाळ होण्याची वाटही न बघता अगदी पहाटे 6:30 वाजताच आपलं सगळं चंगू गबाळ आवरून ते पॅलेसमध्ये हजर झाले. कारण तो देवाय कार्तिक ठाकूर होता. तो जे बोलतो ते करतो आणि जे नाही बोलत ते तर डेफिनेटली करतो. राणा आणि अमितने जर त्याचं ऐकलं नसतं तर त्याने खरंच त्या दोघांचं लग्न गर्ल्सबरोबर लावून द्यायला मागे पुढे बघितलं नसतं. दहशत, दहशत, नुसती दहशत त्याच्या नावात, त्याच्या वागण्यात, त्याच्या त्या क्रूर अस्तित्वात. नेहमी शांत आणि गंभीर असणाऱ्या त्या पॅलेसमध्ये पण पहिल्यांदाच काही लगबग जाणवू लागली होती. राणा आणि अमितच्या तिथे राहायला येण्यामुळे गेल्या 3-3.5 वर्षात आयुष्याच्या झालेल्या वणव्यात होरपळून गेलेला ध्रुव पण काहीसा खुलला.
त्याच्या चेहऱ्यावरचं ते हवं असं वाटणारं खोडकर अन मिश्किल हसू किंचित का होईना परत आलं होतं. ते बघून देवायही खुश झाला. त्याला त्याचं कुटुंब परत हवं होतं, अगदी तसंच जसं आधी होतं. सगळेच असेच असताना, खेळताना, बागडताना हवे होते आसपास. त्याची फॅमिली, त्याची जीवापेक्षा पण जास्त जवळची फॅमिली. कधी नव्हे तो आज पहिल्यांदा खाली आला होता आणि सगळ्यांबरोबर, त्याच्या सगळ्या कुटुंबाबरोबर जवळजवळ तब्बल 3-3.5 वर्षानंतर एकाच रूममध्ये एकाच टेबलावर जेवायला बसला होता. त्याला परत सगळ्यांबरोबर, आपल्या सगळ्या कुटुंबाबरोबर असं मिक्स होताना बघून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच डोळे पाणावले. ध्रुव लगेच धावत गेला आपल्या दादाकडे, आपल्या बिग ब्रोकडे. अगदी घट्ट मिठी मारून रडला. दादा. अगदी दगडासारखा कठोर असणारा देवाही आपले अश्रू आवरू शकला नाही आणि मनमोकळ्या मनाने रडला. पहिल्यांदाच आयुष्यात. किएरा, ती छोटीशी बाहुली पण येऊन बिलगली आपल्या दोन्ही भावांना. जीजी लगेच उठल्या, पदराने डोळे पुसत देवघरात धावल्या त्या विश्वेश्वरापुढे साखर ठेवण्यासाठी. तिच्या विश्वेश्वराने हा सोन्याचा क्षण शेवटी आणलाच त्या सगळ्यांच्या आयुष्यात परत. राजीवही पुढे आला आणि त्याने आपल्या मुलासमान पुतण्याला घट्ट, एकदम घट्ट मिठी मारली. डोळ्यातले वाहणारे अश्रू पुसून तो देवाच्या पाठीवर थोपटवत बोलला, वेल डन चॅम्प, वेलकम माय बच्चा, माय सन, आय एम सो प्राऊड ऑफ यू, फायनली यू आर बॅक माय ब्रेव्ह हार्ट. आबा तर खुर्चीवर बसून रडू लागले. त्या हतबलवृद्ध बापाकडून स्वतःचा शोक आवरला जात नव्हता. देवाय पुढे झाला आणि त्याने स्वतःच्या वडिलांना मिठीत घेतलं. एखाद्या लहान मुलासारखं कुरवाळत थोपटवलं. सॉरी डॅड, परत असं वागणार नाही, सगळं ठीक होईल, अगदी पहिल्यासारखं. मी नीट करेन, आय प्रॉमिस, मी सगळं नीट करीन. आपल्या सगळ्या कुटुंबाला परत एकत्र आणीन. त्या अवघ्या 10-15 मिनिटात देवायला जाणवलं की त्याने स्वतःच्या रागापायी त्या विरजा जोशीला शिक्षा देण्याच्या नादात गेल्या 3-3.5 वर्षात काय गमावलं. त्याच्या इतक्या सुंदर आणि छान कुटुंबाच्या प्रती त्याचं असलेलं कर्तव्य, त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या, ध्रुव आणि किएराच्या चेहऱ्यावरचं निखळतं हसू, त्याचा वयोवृद्ध बाप, जिवलग मित्रासारखा काका, त्याला आईच्या मायेने जपणारी त्याची आत्या, या सगळ्यांच्या प्रती असलेला त्याच्या प्रत्येक जबाबदारीला विसरून गेला होता. सगळं गमावून बसला होता तो देवाय मनात. पण आता परत सगळं तेवढ्याच दिमतीने उभं करेल. ही माझी फॅमिली आहे, हे माझं कुटुंब आहे, ही माझी लोक आहेत. मी या सगळ्यांना उभं करेल. परत माझं कुटुंब एका धाग्यात बांधेल, एका अशा मजबूत धाग्यात की परत कोणतंही तुफान ह्या माझ्या कुटुंबाच्या नखालाही धक्का लावू शकणार नाही. तो एका नव्या जिद्दीने उभा राहिला. त्याने स्वतःच्या वडिलांचे डोळे पुसले, त्यांना परत जेवायला बसवलं. ध्रुव आणि किएराला परत मायेने जवळ केलं. काकांच्या आणि जीजीच्या पाया पडल्या. परत देवला सावरताना बघून सगळ्यांनाच खूप बरं वाटत होतं. तो त्या घराचा कणा होता. तो तुटला असता तर पूर्ण घर कोसळलं असतं. जेवताना सुद्धा डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. आज देवाई स्वतःच्या हाताने सगळ्यांना वाढत होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू आणि सुखाचे अश्रू खेळत होते. आज जेवायला चक्क राणा, अमित, जॉन, जोसेफ, सितारा सिंग सगळ्यांनाच खास देवाईने फोन करून बोलावलं होतं. त्याच्याबरोबर ह्या सगळ्यांनी पण खूपच आजपर्यंत सहन केलं होतं. देवायला त्रास झाला होता तर ते पण त्याच्याबरोबर तेवढेच फरफटले होते. देवाईने त्याच्या बाकीच्या सिक्युरिटी, इंटेलिजन्स टीम, बाकीचे एम्प्लॉई यांच्यासाठी सुद्धा स्पेशल लंचची व्यवस्था केली होती. त्या सगळ्यांना समोरून नाही पण अव्यक्तपणे थँक्यू आणि त्याचबरोबर सॉरी बोलण्याचा देवाईचा एक छोटासा केविलवाणा प्रयत्न होता. कारण त्याचा हिमालया एवढा इगो तो कधीच कोणाला समोरून सॉरी किंवा थँक्यू बोलून चुकवू शकत नव्हता. पण तरी पण ते सगळे त्याच्या एवढ्याशा कृतीने देखील खूप खुश होते, अगदी आनंदी होते. कुठेतरी बिघडलेलं आयुष्याचं गणित परत एकदा सुरळीत होण्याचं चिन्ह दिसत होतं. सगळे खुश होते, आनंदी होते. पण या सगळ्या आनंदात ती कुठेच नव्हती, ती त्याची विरजा. तसा त्याच्या प्लेटमधला हात थांबला. हातात पकडलेला चमचा तसाच सुटला आणि त्याचं विश्व परत एकदा थांबलं. ती त्याची जान एकटी असेल वरती, जेवली असेल की नाही ते पण माहीत नाही. जेवण्याच्या प्लेटमधला हात तो जराही पुढे सरकावू शकला नाही. त्याने गळ्याशी आलेला तो स्वर
मोठ्या मुश्किलीने परत पाठीमागे ढकलला. तशीच त्याच्याच ताटात अजून एक पोळी वाढून घेऊन तो डायनिंग हॉलच्या बाहेर असलेल्या लिफ्टकडे वळला. तो जसा आपल्या जागेवरून उठला तसे तिथे बसलेले सगळेच चमकले. पण तो जेव्हा त्या प्लेटमध्ये अधिकचे जेवण घेऊन लिफ्टकडे जाऊ लागला, त्यांना कळायला वेळ लागला नाही की ती प्लेट कोणासाठी आहे. परत एकदा छोट्याशा चुकून चुकी झालेल्या मनावर दुःखाचं सावट पसरलं. क्षणापूर्वी हसत खेळत असलेल्या त्या वातावरणात एकदम टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता पसरली. नाही म्हटलं तरी सगळे देवाच्या लिफ्टकडे जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसले आणि त्यांना परत एकदा सत्य परिस्थितीची जाणीव झाली. सुटका नाही या शापित राजकुमाराची त्या विरजा जोशी नावाच्या श्रापातून इतक्यात सुटका नाही. देवाय एक एक जड पाऊल टाकून लिफ्टकडे आला. त्याने कितीही नाही म्हटलं त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक सुखाचा दुःखाचा मार्ग तिच्याकडूनच तर जात होता. तिच्याशिवाय त्याचं कुठलंच अस्तित्व नव्हतं. एकदम शून्य शून्य होता तो. विरजाशिवाय देव शक्यच नाही. त्याने डोळे गच्च मिटले आणि लिफ्ट एक एक मजला वर चढू लागली. स्थळ देवायची मास्टर बेडरूम. देवायने रूममध्ये येऊन बघितलं तर ती दूरवर कुठेतरी शून्यात नजर लावून बसली होती. एकटक, डोळ्यात कसले भाव नाही, नाही कसला जिवंतपणा, एकदम निर्जीव. तिच्याकडे बघून त्याचंच काहीच तुटत होतं. त्याने ती प्लेट नेऊन टेबलवर ठेवली. मेडला इशारा करून विरजाला खाऊ घालण्याचे सांगून तो तिथून निघून गेला. तो रूमच्या बाहेरच थांबला होता. अर्ध्या तासाने मेड जेव्हा ती प्लेट घेऊन बाहेर आली तर त्याने बघितलं विरजाने एकदम थोडंसंच खाल्लं होतं. त्याने त्या मेडला थांबवलं. तिच्या हातातील विरजाची ती उष्टी प्लेट उचलली आणि त्या मेडला जायला सांगितलं. विरजाची तीच उष्टी प्लेट घेऊन तो स्टडी रूममध्ये आला आणि त्या प्लेटमधून खाऊ लागला. डोळ्यातून अश्रू का वाहत होते जेवताना त्याला कळतच नव्हते. तरी पण तो तसाच जेवत होता, एका मनगटाने डोळे पुशीत. आज पहिल्यांदा जेवत असल्यासारखं वाटत होतं त्याला. नाहीतर इतके दिवस त्या आतड्यात काय ढकलत होता त्याचं त्यालाच कळत नव्हतं. जेवण झाल्यावर तो परत एकदा विरजा असलेल्या त्याच्या बेडरूममध्ये गेला. वॉर्डरोबमध्ये उगाचच खुडबुड खुडबुड करून समोरच्या आरशातून तिच्याकडे बघण्याचा चोरटा प्रयत्न करत होता. ती ठीक तर आहे ना? काल तिच्या बाल्कनीतून पडण्यामुळे पुरता हादरून गेला होता तो. त्याला तिला खूप जवळ घ्यायचे होते, पण ती तर जागी होती. मग कसं? त्या दोघांमधला विस्तव, त्यांचं शत्रुत्व आणि त्याचा अहंकार सगळंच तर आडवं येत होतं त्या दोघांच्या मध्ये. मनाशी एक उसासा टाकत तो त्या रूममधून जाऊ लागला. पण ती झोपल्यावर परत येण्याचा मनाशी खुणगाट बांधूनच त्याने पुढचं पाऊल टाकलं. डोअर नॉबला हात लावून दरवाजा उघडून तो बाहेर पडणार तेवढ्यात त्याला कोणीतरी काहीतरी पुटपुटल्याचा आवाज आला. त्याने चमकून मागे वळून बघितलं तर ती तशीच बेडवर मान खाली घालून दोन्ही गुडघ्यांवर डोकं ठेवून बसली होती. जसा तो 15-20 मिनिटांपूर्वी ह्या बेडरूममध्ये आला होता तेव्हा ती कशी होती अगदी तशीच. मान खाली, नजर खाली, अगदी कसलीच हालचाल नाही. देवाय काही वेळ तिथेच रेंगाळला. मग मात्र जाण्यासाठी त्यांनी पावलं उचलली, पण तेवढ्यात त्याला काहीतरी जाणवलं. पावलं जागीच थबकली आणि वळून त्याने तिच्याकडे बघितलं. त्याचं लक्ष तिच्या त्या सुकलेल्या ओठांकडे गेलं. अगदीच हळू, अगदी क्षीण अशा स्वरात, कोणालाच ऐकू नाही येणार अशा आवाजात काहीतरी पुटपुटत होती तिचे ते थरथरणारे होठ. तिच्या शरीराची कंपन त्याला इतक्या लांबूनही जाणवत होती. देवाय थांबला आणि मग एक एक पाऊल टाकत विरजाच्या दिशेने येऊ लागला. ठाक 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 ठाक. तशी इतक्या वेळ शांत असलेली ती दचकली, कापली. त्याच्या बुटांचा तो ठाक ठाक आवाज तिच्या मनात कापरे भरवत होता. घाबरून ती अगदी केविलवाण्याप्रमाणे तिच्या त्या अशक्त शरीराला पाठीमागे ढकलण्याचा अयशस्वीपणे प्रयत्न करत होती. पण तिच्यात तेवढी ताकद असणार कुठून? ती पाठीमागे सरकायच्या आतच देवाय तिच्यापर्यंत पोहोचला. त्याच्या इतक्या जवळच्या अस्तित्वाने विरजा घाबरून गेली. मनाच्या आतल्या आत ती स्वतःला गुंडाळून घेत होती. देवायपासून आपलं कण न कण अस्तित्व लपवायचा अयशस्वी प्रयत्न करत होती. पण त्याने तिच्या मानेवरून सरकन हात पाठीमागे नेला आणि ती तिथेच थंड पडली. देवायने तिचा चेहरा हलकेच वरती उचलला. तिच्या त्या मिटलेल्या डोळ्यांकडे आणि थरथरत्या ओठांकडे बघत बोलला, देव, काय?
विरजाने पटकन नाही नाही म्हणून असं घाईघाईने नकारार्थी मान हलवली. देवाईने वैतागून आपल्या कपाळावरचं आट्यांचं जाळं बोटांनी नीट केलं आणि परत एकदा विरजाला एकदम शांत अन हळू स्वरात बोलला. हॅव एव्हर टोल्ड यू दॅट आय डोंट लाईक लिस. देवाईच्या त्या तारतार आणि थंड शब्दातून त्याची ती तीक्ष्ण नजर विरजाला जाणवली व मजबुरीने तिने तिचे डोळे उघडले. समोर होता तो आणि त्याचं ते जीवघेणं अस्तित्व. त्याची त्या नजरेतील दाहकता न सहन होऊन तिने परत आपली नजर खाली वळवली. देवाईचा पेशन्स आता संपत चालला होता. देवाई रागाने, तू आता काही बोलणार आहेस का, की तोंडातल्या तोंडातच फुटफुटत बसणार आहेस. विरजा थरथर कापत एकदम हळू आवाजात, आईला भेटायचं होतं एकदा, शेवटचंच. देवाई क्षणभर जागी स्तब्ध झाला आणि तिथून उठून जाऊ लागला. विरजा मोठ्या आशेने त्याच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती. विरजा, मरण्याच्या अगोदर एकदा शेवटचंच बघायचं आहे मला माझ्या परिवाराला. देवाईची पावलं क्षणभर थबकली. मग मात्र तो वेगाने तिथून बाहेर पडला. विरजाच्या त्या शब्दांनी त्याला त्याच्या त्या दिवा स्वप्नातून बाहेर काढलं होतं. आठवण करून दिली होती जिथे तो एक सुखी परिवाराची अपेक्षा करत होता. त्या परिवाराला बरबाद करणारी तर त्याच्याच घरात राहत होती. एक खुनी, एक गुन्हेगार, एक विश्वासघातकी. ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे घर कसं सुरक्षित राहील. डोक्यात नुसत्या ठिणग्या फुटत होत्या पण समाधान काही मिळत नव्हतं. वेळ एका अर्ध्या तासानंतरची. स्थळ देवाईची बेडरूम. विरजा बाल्कनीतल्या त्या नव्यानेच उभारलेल्या गेलेल्या लोखंडी गजाला डोकं टेकून डोळे बंद करून शांत उभी होती. काही वेळाने दरवाजा उघडल्याचा आवाज झाल्यावर तिची ती शांत समाधी भंग पावली आणि तिने वळून बघितलं. दारात ध्रुव उभा होता. अजून दादा बेडरूममध्येच असेल असं वाटलं होतं त्याला. म्हणून नेहमीच्या सवयीने तो नॉक न करताच डायरेक्ट दरवाजा उघडून आत आला. तर समोर ती दिसली त्याला. एका कृश अशक्त शरीराला मोठ्या मुश्किलीने त्या लोखंडी गजांच्या साहाय्याने धरून ठेवलं होतं तिने. त्याच्याकडे बघताच का कुणास ठाऊक तिचे डोळे भरले. किंचित हसू खेळलं तिच्या त्या निर्जीव चेहऱ्यावर. एक निखळ हसू खास तिच्या लाडक्या देवर्जीसाठी. तशीच हसत विचित्र पद्धतीने लंगडत लंगडत ती ध्रुवकडे येण्याचा प्रयत्न करत होती. मध्येच कितीक वेळा तिचा तोल जात होता. आता खाली पडते का असं सारखं वाटत होतं तिला. असं धडपडत आपला तो लंगडा पाय सरकवत मध्येच त्याच्यावर भार देत किंचित विवळतं बघून ध्रुवचा जीव खालीवर होत होता. किती फरक होता ह्या समोर दिसणाऱ्या कृश देहामध्ये आणि 4 वर्षांपूर्वी भेटलेल्या त्याच्या लाडक्या विरजा भाभीमध्ये. जमीन आसमानाचा फरक. आता तर फक्त समोरच्या अगतिक मुलीमध्ये त्याच्या लाडक्या भाभीची केवळ छायाच उरली होती. पहिल्यांदा बघत होता तो तिला इतक्या वर्षांनंतर आणि त्याला विश्वासच बसत नव्हता की ती हीच मुलगी आहे. हसत खेळणारी, निष्पाप, नाजूक, जसं कोवळं पवित्र प्राजक्ताचं फुलच. क्षणभर तिच्या प्रती असलेली आपली घृणाही विसरून गेला होता तो. पण परत त्याच आठवणींनी त्याचं मन कडवट झालं आणि तो मागे फिरला. ध्रुव, सॉरी, मला वाटलं दादा आहे. नुकत्याच आठवड्याभरापूर्वी पॅलेसमध्ये दाखल झालेल्या विरजाच्या तिथल्या अस्तित्वाची त्याला अजून सवय झाली नव्हती. तो रूममधून घाईघाईने बाहेर पडणार तेवढ्यात विरजाने त्याला एक आर्त साथ दिली. जानकी. ध्रुव. त्या हाकेतला प्रेमाचा ओलावा अजूनही तसाच होता. निखळ, विशुद्ध. त्यांच्यातल्या मैत्रीचा सुगंध अजून दरवळत होता त्या हाकेत. तिचं एकेकाळचं खळखळतं हसू ऐकू आलं त्याला आणि तो पुढे पाऊल टाकू शकलाच नाही. तिथे स्तब्ध झाला. हळूहळू मान वळवून त्याने तिच्याकडे बघितलं. डोळ्यांचे गहिरे डोह तर गचकन भरले होते पाण्याने आणि कोणत्याही क्षणी ओसंडून वाहणार होते. ध्रुवच्या तिथे थांबण्याने खूप काही बदललं होतं विरजासाठी. तिच्या चेहऱ्यावरचं ते केविलवाणं हसू अजून मोठं झालं. अगदी मनमुराद मोठं. डोळ्यात जुन्या नात्याची, सहज, सुंदर, नैसर्गिक मैत्रीची ओळख पटली. तिच्या चालण्याचा वेग वाढला. तिला काहीही करून त्याला तिथून भेटल्याशिवाय जाऊ द्यायचं नव्हतं. खूप दिवसांनी कोणी तिचं आपलं मायेचं माणूस भेटलं होतं तिला. प्रेमाच्या एक एक कणासाठी तरसली होती ती. मग असं कसं जाऊ देऊ शकत होती त्याला, तिच्या मित्रासमान धीराला. तिच्या आशापूर्ण डोळ्यात मायळू हसू नुसतं हिऱ्यासारखं लखलखत होतं आणि लाख मोलांचे अश्रू बनून तिच्या गालावर खाली घरंगळत होते.
तिला त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जन्म लागला असता, अन आपण लवकर त्याच्यापर्यंत पोहोचलो नाही तर तो निघून जाण्याची भीती तिला वाटत होती. ती आपल्या दुखऱ्या अधोपायावर अजून भार देत कुठलीही पर्वा न करता वेडीवाकडी तोडकी मोडकी कशी पण धावत सुटली होती ध्रुवच्या दिशेने. ध्रुव, माझा लाडका देवर. ध्रुवला आता भीती वाटू लागली तिच्या पडण्याची. तो धावला तिच्या दिशेने, पण तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच विरजाचा तो अधोपाय मधूनच मुडपला आणि ती दानकन जमिनीवर आपटली. तिच्या तोंडातून जोरात किंकाळी बाहेर पडली. ध्रुव पण जोरात ओरडला. ध्रुव, वहिनी. आधीच थंडीत विरजाचा तो अधोपाय खूप दुखायचा. त्यात असं धावताना वेडावाकडा भार त्या अधोपायावर पडला आणि वरतून तोल जाऊन दानकन आपटली ती. तिच्या वेदनांना आता सीमाच उरली नव्हती. नुसती कळवळत होती ती. दातात ओठ घट्ट दाबून त्या वेदना आतल्या आत दाबायचा प्रयत्न करत होती. तिने कितीही प्रयत्न केला तरी तिच्या डोळ्यातून तिला होणारा त्रास दिसत होता. नशीब ध्रुवने पुढे होऊन तिचं डोकं तरी दोन्ही हातात पकडलं, नाहीतर ध्रुवने पटकन तिला तसंच दोन्ही हातांवर उचललं आणि बेडवर आणून ठेवलं. जवळजवळ ओरडलाच तिच्यावर. वहिनी, तुला कळत नाही का किती जोरात लागलंय? डोकंच फुटलं असतं जर धावलं नसतो तर. काही गरज होती का पळायची? नीट चालता येत नाही आणि धावायला चालली आहे. थांब, मी अमितला पटकन बोलावून आणतो खालून. ध्रुवने वहिनी म्हटल्यावर विरजाने चमकून त्याच्याकडे बघितलं. भाभी म्हणूनच तर नेहमी हाक मारायचा ना तो तिला. त्याची लाडकी भाभी आणि तो तिचा लाडका देवरची. किती जीव ओवाळून टाकायचा तो तिच्यावर एक वहिनी म्हणून. नेहमी मान सन्मान दिला त्याने तिला. देवायला ती तेव्हाही घाबरायची. पण ध्रुव बरोबर नेहमी एक खेळीमेळीचं मिश्किल नातं होतं तिचं. पण आता सगळंच विखुरलं गेलं होतं. चला, कुठलं तरी नातं अजून बाकी आहे आयुष्यात. विरजा खिन्नपणे स्वतःचीच हसली. पण आज त्या खिन्नतेत पण एक आगळा वेगळा आनंद होता तिच्यासाठी. काहीतरी गमावलेलं आज परत कवसलेलं होतं. तिने तिच्या डोक्यावरून फिरणारा ध्रुवचा हात हळूच पकडला आणि तिथेच दाबून ठेवला. किती बरं वाटत होतं तिला त्या मायेच्या स्पर्शाने. ध्रुवमध्ये नेहमी तिने स्वतःच्या न असलेल्या भावाला बघितलं होतं. ती ध्रुवचा हात पकडून स्वतःच्या कपाळावर दाबून रडू लागली. ध्रुवच्या आतमध्ये एक खळबळ माजली होती. डोळ्यातून कोणत्या क्षणी पडणारे अश्रू सावरत त्याने त्याचा हात विरजाच्या हातातून अलगद सोडून घेतला आणि तिथून उठला. विरजा रडत, ध्रुव स्वतःला मोठ्या मुश्किलीने सावरत बोलला. मी अमितला पाठवून देतो. दादाला कळलं की मी इथे असताना तू पडली, तुला लागलं तर जीव घ्यायचा माझा. विरजा स्वतःशीच खिन्न असली. त्यांना काही फरक पडणार नाही माझ्या दुःखाचा. तिला पाठमोरा असलेला ध्रुव स्वतःशीच हसत तिच्याकडे वळला. तू दुसऱ्यांच्या वेदनांचा, त्यांच्या त्रासाचा कधी विचार केला आहेस का कधी? किंजलवर ते निर्गुण अमानुष बलात्कारावर बलात्कार झाले तेव्हा तू तिथेच होती ना? त्याच रूममध्ये होतीच ना? तिथेच. मग तुला काय फरक पडला? किंजलला किती दुखलं असेल, किती क्रूर वेदना झाल्या असतील जेव्हा तिच्या अब्रूच्या चिंधड्या उडवल्या जात होत्या, तिचे लचके तोडले जात होते एकामागून एक. तुला माहीत आहे तिला किती वेदना झाल्या असतील जेव्हा तिचा श्वास चालू असतानाच तिला जिवंत जमिनीत गाडून टाकलं तुम्ही. ते करून समाधान नाही झालं तर उभ्या भिंतीत सिमेंट मातीत चिनवून टाकलं. माणुसकी आहे का ग तुझ्यात शिल्लक अजूनही? आणि तू गोष्टी करतेस वेदनांच्या. ध्रुवच्या मुठी दुःखाने संतापाने आतमध्ये आवळल्या जात होत्या. मोठ्या मुश्किलीने तो स्वतःला विरजाला कुठली शिक्षा देण्यापासून रोखत होता. करण तर हरामखोरच होता. पण तू एक मुलगी होतीस ना? मग कसं तू तिच्यावर बलात्कार होऊ दिलास? का काही नाही केलंस तू तिला वाचवायला? का पुढे आली नाहीस? का होऊ दिलं हे सगळं? तू इतकी निर्दयी कशी निघाली विरजा जोशी? इतकी घाण कशी असू शकते तुझी विचारशक्ती की एखाद्या मुलीवर रेप कसा करू शकता तुम्ही? ते पण इतका घृणित. रेपवर रेप, अत्याचारावर अत्याचार कसा करू शकता? ध्रुवच्या मुखातून जणू तिरस्काराचा लावा पडत होता विरजासाठी बाहेर. माझी बहीण कशी होती ते मला चांगलं माहीत आहे. स्वार्थी, इमोशनललेस, कारस्थानी, बट शी इज रिअली डोंट डिझर्व व्हॉट यू अँड करण
डन टू हर, स्पेशली तू वहिनी, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. ध्रुव, जेव्हा कळलं की मॉमने काय केलं तुझ्याबरोबर, नाही माफ करू शकलो तिलाही आणि स्वतःलाही. म्हटलं ही कसली आई आहे आपली, जी स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचा असा बाजार मांडला, आपल्या घरातील होणाऱ्या सुनेच्या अब्रूचा असा लिलाव मांडला. किळस वाटली तिची, अक्षरशः किळस वाटली तिची. वाटलं कुठल्या घाणेरड्या स्त्रीच्या पोटातून जन्म घेतलाय. धिक्कार केला स्वतःचा आणि तिचाही 1000 वेळा. दादाने जेव्हा मॉमला घराच्या बाहेर काढलं, ठाकूर खानदानाशी तिचा असलेला प्रत्येक संबंध तोडून टाकला त्याने. इतकं की तिची ठाकूर म्हणून असलेली प्रत्येक ओळख पुसून टाकली. तिच्या नावावरची सगळी प्रॉपर्टी, सगळा पैसा, अगदी तिचे दागदागिने, तिचे महागडे कपडे पण तिच्याकडून काढून घेतले. एका साध्या आश्रमात माझी आई राहते गेली 3 वर्ष. मी काहीही बोललो नाही, कारण मला माहीत होतं माझी आई तेव्हाही चुकीची होती आणि आजही आहे. तिने जे पण तुझ्याबरोबर केलं ते चुकीचंच होतं आणि भाई जे पण वागला तिच्याबरोबर काही चुकीचं वागला नाही. आमचा परिवार विखरून गेला तरी आम्ही ठाकूर गप्प बसलो. जेव्हा कळलं की भाईने काय केलं तुझ्याबरोबर ते ऐकून मला शॉक बसला. पण ते त्याच्याकडून नकळत घडलं होतं, तरीही चुकीचंच होतं ते. पण तो स्वतःहून आली नव्हती का त्याच्याकडे, की त्याने जबरदस्तीने उचलून आणलं होतं तुला? स्वतःहून विकायला तयार झाली होतीस तू, स्वतःच्या मर्जीने. माझ्या भावाने जबरदस्ती केली तुझ्यावर. मग त्याचा एवढा घाणेरडा बदला घेण्याची काय गरज होती तुला? एवढी कशी क्रूर झालीस तू? तरी पण स्वतःच्या त्या गुन्ह्याबद्दल त्याने तुझ्याकडे लाखो वेळा माफीही मागितली. पण तू काय केलं? एका क्षणात त्याच्या प्रेमाला लाथ मारून निघून गेली तुझ्या नव्या बॉयफ्रेंड बरोबर. किती सोपं होतं ना तुला एकापासून दुसऱ्याचं होताना. काय कुचकामी प्रेम केलंस ग तू? विश्वास नाही, आदर नाही, कसली लाजलज्जा नाही त्या प्रेमात, नाही कसली माणुसकी आहे तुझ्यात. प्रेम तर माझ्या भावाने केलं, अन कदाचित आजही करतोय तो मूर्ख. पण तू काय केलंस? संपवून टाकलं त्याला त्या एका क्षणात. त्याच्याच समोर दुसऱ्या पुरुषाच्या मिठीत जाऊन त्याचं होताना काहीच कसं वाटलं नाही तुला? मारून टाकलंस तू त्याला त्या एका क्षणात. तू जर त्या दिवशी त्याचं एकदा ऐकलं असतं ना, तर आज हा विनाश झाला नसता, सगळे वाचले असते. एवढा वाईट नाही आहे तो, एवढा वाईट नाही आहे जे देवाई ठाकूर, जेवढा वाईट तू त्याला समजतेस. वीरजा, ध्रुव, मी नाही मारलं किंजलला, ते चुकून झालं. ध्रुव छद्मीमध्ये हसत, चुकूनच तिच्यावर बलात्कार झाला, चुकूनच तू आणि करण तो बघत बसली, चुकूनच तुम्ही तिला जिवंत गाडलं, सगळं चुकूनच ना? आणि जरी तुम्हाला ती मेल्यासारखी वाटली तरी तिचं मृत शरीर शोक करण्यासाठी तिच्या परिवाराकडे द्यावंसं नाही वाटलं तुम्हाला? तिची परस्पर विल्हेवाट लावायला निघाला होता तुम्ही. जर दादा तिथे वेळेवर पोहोचला नसता तर खरंच जिवंत मारून टाकलं असतं तुम्ही तिला. वीरजा रडत, ध्रुव, मी नाही मारलं तिला. ध्रुव, तुझ्या हाताचे ठसे सापडले आहेत वहिनी त्या मातीवर, जिथे तू किंजलला जिवंत पुरलंस. शी वॉज प्रेग्नेंट फॉर मंथ, प्रेग्नंट विथ करण's चिल्ड. तुम्ही तिला मारू नाही शकला, पण तिच्या त्या 4 महिन्याच्या गर्भाला जरूर मारून टाकलं तुम्ही. वीरजाला पकडून तो बाल्कनीपाशी घेऊन आला. तो जो खड्डा दिसतो आहे ना, तो त्या खड्ड्यात किंजल आणि करणचं बाळ आहे. तिथं पुरला आहे तिच्या बाळाला. खुनी आहात तुम्ही दोघे. त्या एवढूशा छोट्या बाळालाही सोडलं नाही तुम्ही. तुझ्यात माणुसकी उरली आहे का ग वीरजा जोशी? वीरजा रडत रडत, ध्रुव, मला माहीत नव्हतं किंजल जिवंत आहे म्हणून. आम्हाला वाटलं ती मेली आहे म्हणून आम्ही. ध्रुव, आता मला सांग, खरंच दादा क्रूर वागतो आहे का तुझ्या बरोबर? तू खरंच सांग ना, की तू त्याच्याबरोबर क्रूर वागत आली आहेस आजपर्यंत? वीरजा रडत रडत बोलत होती, कसं समजावू ध्रुव मी तुला की त्या रात्री नेमकं काय झालं, कसं समजावू? कारण कितीही म्हटलं तरी मी किंजलची दोषी आहे. भले मी ते सगळं घडवून आणलं नाही, पण एक स्त्री असूनही तिच्यावर होणारा तो अत्याचार मी मूकपणे बघत बसली. होऊ दिला तो अन्याय स्वतःच्या डोळ्यांसमोर तिच्याबरोबर, पण नव्हतो त्या परिस्थितीत की आम्ही तिला वाचवू शकलो असतो. ह्या हातांनी तिला त्या खड्ड्यात पुरायला करणला मदत केली. तो खड्डा खणला, तिच्या देहावर माती टाकली, पण आम्हा दोघांना खरंच माहीत नव्हतं की ती जिवंत आहे. नाहीतर मी आणि करणने कधीच तिला जिवंत गाडलं नसतं. आय एम सॉरी ध्रुव, आय एम रिअली सॉरी.
तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या, पण तिचं दुःख आणि एक्सप्रेशन ऐकायला ध्रुव तिथे थांबला नव्हता. तो तर कधीच तिथून निघून गेला होता. रडता रडता मग तिला जाणीव झाली की ध्रुव काय बोलून गेला. तिने चमकून त्या लोखंडी गजांमधून गार्डनमधल्या त्या छोट्याशा खड्ड्याकडे बघितलं आणि तिचं काळीजच खाली बसून गेलं. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.